घरी अजिबात सांगू नका की ही झिरो ऑइल रेसिपी आहे आणि ह्या पद्धतीने हा अख्खा मसूर आणि सुरणाचे काप करून पहा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण करतोय अख्खा मसूर किंवा मसूर मसाला म्हणू शकता आणि सुरणाचे काप। तर त्यासाठी अर्धी वाटी मसूर घेतलेले आहेत मी, स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायचे एका भांड्यामध्ये। तर त्यामध्ये टोमॅटो टाकलाय चिरून आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, थोडंसंच मीठ टाकायचं, बाकीचं नंतर वापरायचं। तर मसूर कुकरला लावून घ्यायचे आणि आता आपल्याला ना अख्खा मसूर करण्यासाठी कांदा चिरून घेतला, एकच कांदा चिरलाय, मला खूप क्वांटिटीमध्ये भाजी नाही करायची आहे। तर त्यासाठी एक कांदा चिरलाय, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे, थोडंसं अद्रक किसून घ्यायचं आहे। तर आता ह्या स्टेजला ना तुम्ही लसूण, कोथिंबीर आणि अद्रक पेस्ट पण करू शकता, थोडी टोमॅटोची पण पेस्ट करू शकता जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे। तर मी टोमॅटो शिजताना का टाकला तर तो चांगला असा मॅश होतो आणि व्यवस्थित असा भाजीमध्ये त्याचा फ्लेवर उतरला जातो चांगल्या पद्धतीने। तर बघा, आज जी रेसिपी तुम्हाला दाखवते ना, ह्याच पद्धतीने तुम्ही चण्याची भाजी, राजम्याची भाजी, मुगाची भाजी ह्याच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अशी करू शकता। तर बघा, हे सगळी पूर्वतयारी झालेली आहे। कुकर थंड होतोय तोपर्यंत आपल्याला इकडे सुरणाचे काप करायचे आहेत। तर त्यासाठी हे सुरण घेतलेलं आहे साधारण पाव किलो। तर त्याच्यावरचं जे पूर्ण आवरण असतं ते असं काढून घ्यायचं, व्यवस्थित असं सगळं साळून घ्यायचं, चौकडून माती पण त्याला लागलेली असते, तो पण थोडासा भाग साळून घेतला आहे मी आणि स्वच्छ असं एकदा धुवून घ्यायचं परत। तर बघा, चौकडून व्यवस्थित ते काढल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तसे लहान मोठे असे त्याचे काप तयार करायचे। आता झिरो ऑइल रेसिपी आहे म्हणून आपण फक्त याला मसाल्याचं कोटिंग करणार आहे आणि सुरणाचे काप बनवणार आहे। पण सुरणाचे काप जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांना अगदी, ट्राय केले नसेल कधी सुरणाचे काप तर ट्राय करून बघा, अगदी मच्छी फ्रायच्या चवेचं सुरणाचे काप होतात, खूप टेस्टी लागते ही रेसिपी। तर बघा, साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीचे मी काप केलेत, खूप अगदी पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही। स्लायसरने नाही करायचे, सुरीच्या साहाय्यानेच करून घ्यायचे, जेणेकरून ते थोडेसे जाडसर राहतात आणि खाताना त्यांची चव पण चांगली लागते। तर बघा, हळद टाकायची साधारण पाव चमचा, काश्मीरी लाल तिखट टाकायचं या ठिकाणी, म्हणजे काय होतं, खूप जास्त तिखट नाही होणार आणि लालसर कलर छान येईल त्याला। थोडासा धण्याचा मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। तर आता सुरणाचे काप आहे ना, आपल्याला हाताला पण आपण ज्यावेळेस सुरण चिरतो ना त्यावेळेस खाज आल्यासारखी होते, तर त्यासाठी ते खाताना पण आपल्या घशामध्ये कापू शकतात। त्यासाठी मॅरिनेशन करताना आपल्याला साधारण पावभाग असं लिंबू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साधारण एक 10 ते 15 मिनटं मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे। बघा, इकडे आता आपल्याला अख्ख्या मसूरची तयारी करायची आहे। ह्याच पद्धतीने तुम्ही आमटी करू शकता मसूरची, पाण्याचा जास्त वापर करून थोडासा आणि वाटण करून। तर बघा, कढईमध्ये अजिबातही तेल टाकलेलं नाही आहे आणि मोहरी जिरी तडतडती कशी येते पहा, अजिबात तेल टाकलं की मोहरी जिरी तडतडते असं काहीच नसतं। बिना तेलामध्ये पण मोहरी जिरी व्यवस्थित तडतडली गेली आहे। त्याचा वास सुटल्यानंतर आपल्याला तो कांदा टाकून घ्यायचा आहे परतायला। व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे, मऊ करायचा आहे, थोडं थोडं पाणी वापरायचं आहे। 3 ते 4 वेळा मी हे सगळा मसाला परतेपर्यंत थोडं थोडं असं पाणी टाकलं आहे। जसं आपण तेलात परततो तसं खाली लागू नये यासाठी आपल्याला थोडं थोडंसं असं पाणी वापरायचं आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, जे आलं लसूण आपण ठेचलेले ते टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं परत एकदा परतून घ्यायचं आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकायचं, कारण भाजी लागली गेली नाही पाहिजे खाली त्यासाठी। तर बघा, अगदी कांदा तांबूस कलरवर आल्यानंतर मी मसाले टाकलेत त्याच्यामध्ये। खूप जर आपण पाणी टाकलं ना
तर तो कांदा काय होईल, शिजला जाईल आणि भाजीची चव बदली होईल. म्हणून कांदा अशाच पद्धतीने परतून घ्यायचा. आता तिखट प्रमाण तुमच्या चवीनुसार टाका. डाएटसाठी तिखटाचं प्रमाण कमीच असलं पाहिजे. तर मी 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि पाव चमचा साधारण लाल तिखट आणि हळद पावडर पाव चमचा असं टाकलेलं आहे. व्यवस्थित असं झाकण ठेवून परतून द्यायचं त्याला. कारण जसं आपण तेलात मसाले टाकल्यावर झाकण ठेवून वाफ येऊन देतो तशीच वाफ येऊन द्यायचे. व्यवस्थित असे ते मसाले परतले जातात. तोपर्यंत इकडे मी मसूर कुकरमधून काढून घेतला आणि गरम गरम असा थोडासा मॅश करायचा आहे आपल्याला. बघा खूप जास्त त्याला एकदम गाळ करायचं नाही आहे. त्याचा मसूर दिसण्यात पण आला पाहिजे थोडासा. अशा पद्धतीने थोडासा असा मॅश करायचा आणि एकदम झटपट ही मसूरची भाजी होते. तुम्हाला ऑइल टाकून करायची असेल ना तर ती पण ह्याच पद्धतीने सेम फॉलो करा. मसूरमध्ये एक बटाटा टाकू शकता शिजताना. आता ही डाएट कॉन्शियस रेसिपी आहे म्हणून मी टाकलेला नाही आहे त्याच्यामध्ये बटाटा. पण आवडीनुसार जर तेल टाकून ही सेम भाजी करायची आहे तर तुम्ही एक बटाटा टाकू शकता. अजून छान चवदार होईल तो. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. कारण पाणी मी जास्त का टाकलं आहे बघा, मसाले जे आहेत ते आपले तेलात परतलेले नाही आहेत. तर ते मसाले व्यवस्थित असं त्यांचा ना वास गेला पाहिजे व्यवस्थित. म्हणून पाणी थोडंसं जास्ती टाकून आटवून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवलं आणि एक साधारण कोकम टाकून घ्यायचे. कोकमामुळे खूप छान चव येते मसूरच्या भाजीमध्ये. सुकी भाजी करा तुम्ही किंवा आमटी करा, मसूर मसाला करा, त्याच्यामध्ये कोकम टाकलं की त्याच्यामुळे चव खूप छान येते. एक वेगळा असा घरामध्ये वास सुटतो. तर आता इकडे आपण पॅन ठेवून दिले आणि जे मसूरला आपण कोटिंग करून ठेवलं होतं ते मसूर टाकून दिलेत. अजिबात तेलाचा वापर न करता आणि पाण्याचा शिपका द्यायचा आहे असा वरून आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2 वेळा मसूरला पण ही स्टेप करायची आहे. उलटसुलट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत. खूप जास्त वेळ नाही लागत ह्या रेसिपीला. अगदी तेल जर असेल ना तर 10 मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होते मसूरचे काप एकदा कोटिंग केल्यानंतर. पण आता याच्यामध्ये कसं आपल्याला कमी गॅसवर शिजवायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचा वापर नाही आहे. म्हणून पाण्याचा शिपका देत देत असं मी 2 वेळा साधारण झाकण काढून हलवून घेतलं व्यवस्थित. बघा 2 वेळा पाण्याचा शिपका पण दिला आहे. झाकण ठेवून द्यायचं. तर अशा पद्धतीने इकडे मसूर व्यवस्थित असा आपला शिजला गेला आहे. तर बघा शिजल्यामुळे काय झालं आहे ना, त्याचा जो वास येत होता ना मसाल्यांचा तो वास कमी झाला आहे आता. म्हणून मी थोडंसं पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त टाकलं होतं. आता ह्या स्टेजला मी अगदी चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकते आहे. ऑप्शनल आहे कारण 0 ऑइल रेसिपी ही डाएटसाठी असते आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या वाटणाचा अजिबात वापर करत नाही. कांदा, टोमॅटो किंवा आलं लसूण याचाच वापर करतात. तुम्हाला नसेल टाकायचा काहीच हरकत नाही. त्याने एवढासा फारसा फरक पडत नाही आहे चवीला. मला भाजी क्वांटिटीला कमी करायची म्हणून मी तसं केलं आहे. तर इकडे पाहिलं 2 वेळा मी झाकण ठेवून पाण्याचा शिपका देत देत असं हे सुरण शिजून घेतलेलं आहे. व्यवस्थित असा सुरणाला मसाला जो लागलेला होता तो पण व्यवस्थित असा ॲज इट इज राहिलेला आहे. खाली खूप जास्त लागलं नाही आहे. आणि सुरणाचे काप आपले आता हे रेडी आहे. कोथिंबीर टाकून डिशमध्ये सर्व करून घेऊया. आणि सुरणाची ही 0 ऑइल रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट्स करून अवश्य सांगा. गरमागरम असे सुरणाचे काप खूप छान टेस्टी लागतात हे खायला. तर आता इकडे बघा मसूर तयार झालेला आहे. शेवटची स्टेप आपण कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित असा मसूर वाटीमध्ये सर्व करून घेऊया. तर बघा माझ्या दोन्ही 0 ऑइलच्या रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. आणि कमेंट्स करून सांगा खरोखर की ही रेसिपी तुम्ही ट्राय केली आहे का. तर अशा पद्धतीने हा अख्खा मसूर आणि सुरणाचे काप तयार झालेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.